मध्ये मला वाटतं महत्वाचं असणार आहे. मात्र भाजपने सत्ता मिळवली हे आता स्पष्ट झालेलं आहे. बातमी आहे सोलापूरमधली. सोलापूरमध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळालं असेल तर मनसेचे जे नेते होते विद्यार्थी सेनेचे, तर त्यांची हत्या झाली होती या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि निवडणूक एका वेगळ्या पातळीवरती गेली होती. त्यानंतर अमित ठाकरे सुद्धा तिथे गेलेले होते आणि सगळं सोलापूरचं वातावरण या निवडणुकीने ढवळून निघालं होतं. विशेषतः राजकीय सत्तेसाठी, राजकीय पॉवरसाठी तुम्ही आता माणसांना मारून टाकणार आहात का, अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते आता उपस्थित झालेले होते. पण त्यानंतर सुद्धा या हत्येमध्ये ज्या तुरुंगामध्ये आहेत त्या शालन शिंदे या भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेल्या आहेत. सोलापूरकरांनी शालन शिंदे यांना विजय केलेला आहे आणि हत्येच्या आरोपामधल्या सहआरोपी आहेत शालन शिंदे, मात्र ते आता निवडून आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की लोकांना नेमकं काय म्हणायचं हे फार आपणही ओळखू शकत नाही, कारण काही ठिकाणी लोकांनी म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत, जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत त्यांचा पराभवच केलेला आहे. पण सोलापूर असू द्या, जळगावमध्ये कोल्हे नावाचे आहेत तर ते तुरुंगात आहेत, ते निवडून आलेले आहेत. सोलापूरमध्ये या ताई तुरुंगात आहेत, याही खरं तर निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना नेमकं काय हवंय, लोकांना आरोप असणारेही लोकप्रतिनिधी चालणार आहे का, प्रश्न खरं तर मोठा आहे. मी मगाशी जी अपडेट दिली ती आता अविनाश बागवेंसह त्यांच्या पत्नीचाही पराभव